डॉक्टर मी जी औषधं दिली आहेत ती ओके वसुमती निघू आता आम्ही. थँक्स डॉक्टर. तुम्ही सगळे आल्यामुळे त्यांना खरंच खूप बरं वाटलं. अगं थँक्स कसले, ते काय आमचे कोणीच नाहीत का? खरं तर आम्हीच असं वेळ काढून यायला हवं. हो ना, आणि किती छान डिस्कशन झाली आपली. ते चेअरफुल वाटत होते नाही ते. सर मला त्यांना ह्या सगळ्यातनं बाहेर काढायचं आहे. डोंट वरी वसुमती, आम्ही सगळे आहोत ना. आपण डॉक्टरांना थोडं थोडं काम करता येईल अशी काहीतरी अरेंजमेंट करूया. ओके हे बघ, धीर सोडू नकोस. हां, आम्ही सगळे आहोत. हां, निघू आता. ओके चला. बरं हो अच्छा. बाय. मॅडम मिसेस गुप्तेंना बरं वाटत नाहीये. काय काय आणायचं पारूबाई? अहो अर्धा किलो वांगी, 1 किलो काकडी, अर्धा किलो टोमॅटो, आलं, मिरची, कढीपत्ता. हो सगळं घ्या ना केव्हा विसरू नका, लवकर या. राघव, अरे तू तामिळनाडून येणार होतास ना? गाडीची वेळ बदलली का? नाही अगं, तामिळनाडूचं रिझर्वेशन वेटिंगवरतीच होतं. म्हटलं रात्री उशिरा पोहोचण्यापेक्षा जरा लवकरच पोहोचूया. बरं झालं तू आलास. तुझीच वाट बघत होते. मला तर अगदी कालपासून सांगत होते की राघवला स्टेशनवर घ्यायला जा, नाही तर मालुताईकडे उतरेल. सर कुठे आहेत? आहेत वरती. सतत पडून असतात का ग? नाही तसं नाही, म्हणजे अजूनही हिंटात फिरतात, स्वतःची कामं देखील करतात. फक्त गेले काही महिने हॉस्पिटलला गेले नाही आहेत, पण आता जातील असं वाटतं. तू आलायस ना, सुरुवात करून दे. खरंच राघव, तू इथे राहायला आल्यामुळे त्यांनाही बरं वाटेल बघ. हो, माझ्या पत्रात सुद्धा त्यांनी तसंच लिहिलंय, दुसरीकडे कुठे उतरायचं नाही म्हणून. अलीकडे यांनी तुला पत्र लिहिलं होतं? हो. नाही म्हणजे मुंबईला जाताना लिहिल्याचं म्हणाले होते मला. नाही, तेव्हा मला जमलं नाही. जमलं नाही म्हणण्यापेक्षा सुद्धा माझा धीरच झाला नाही इकडे यायचं. बरं झालं, मध्येही बराच काळ निघून गेला. वसुमती, पण आत्ताच्या पत्रातलं त्यांचं अक्षर इतकं खराब होतं, बरं नाही का वाटलं? तेव्हा सरांचं अक्षर मी खूप चांगलं ओळखतो, पण आत्ताचं तसं नव्हतं. गिरवल्यासारखं अक्षरावर अक्षर सुद्धा आलं होतं. बोटांची पकड नेहमीच स्थिर नसते ना. बरं तू यांना भेटतोयस की आंघोळ करतोयस अगोदर? नाही, अगोदर सरांनाच भेटतो. चल. सर, मला कळत नाही की हे सगळं तुम्ही सांगितल्यानंतर मी बोलणं कितपत योग्य आहे. राघव, तो दिवस आता लांब नाही, आणि वसूचं वय फार लहान आहे. मला ते नाही बघवणार. मी सांगितल्यावर जसा यावेळेस आलास तसंच यापुढेही ये. मला तुझी मदत हवी आहे. चला, निघतो मी. तू इथे होतास तोपर्यंत ऋषिकेश खूप आनंदी होते.
वसुमती, सरांबद्दल खूप वाईट वाटतं का? ऐन युद्धात कर्णाचं चाक जमिनीने गिळावं तसं झालंय सगळं. सरांना खूप खूप जवळून ओळखतो मी. त्यांच्या बाबतीत असं नको होतं घडायला. स्टेशनवरती येतेस? नाही. आता तू घ्यायला येणार होतीस ते हुकलं. आता सोडाल तरी ये. राघव, मला एकटीला परत येणं खूप कठीण जाईल. मला हे आयुष्य संपवावं ऋषिकेश, असं करून कसं चालेल? नेहमीच्या सवयी अशा सोडायच्या अजूनही असतात तुमच्या का? भावनांमध्ये ताकद आहे मला ऋषिकेश. तुम्हाला विद्यार्थ्यांना लेक्चर देताना तुमच्या विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे ऋषिकेश. मला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे की तुम्ही करू शकाल. ते काही नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायलाच हळू. हे बघा, जोपर्यंत व्हीलचेअर येत नाही ना तोपर्यंत तुम्ही गाडीत उतरू नका. हं? मी माझी काळजी घेऊ शकतो वसू. ऋषिकेश, अरे बरोबर आहे तिचं. खूप दिवसांनी तू पहिल्यांदाच हॉस्पिटलला निघालायस ना. शंकर काका, तुम्ही शिवचरणला सांगा की जोपर्यंत व्हीलचेअर येत नाही तोपर्यंत परत येऊ नको म्हणून. ठीक आहे वहिनी साहेब. या मला. वैसे आणखीन काही आणू? नाही, नको काका. आज लवकर आलात तुम्ही? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? चहा आणू? म्हणजे बरं वाटेल. नको. आल्या आल्या किती प्रश्न विचारणार आहेस तू? परत जाणार आहात तुम्ही? बघेन. लेक्चर्स तशी संपली आहेत. जाईन गेलो तर. शिवचरण न्यायला आला होता का तुम्हाला? मी नाही फोन केला. का? अहो, आणि मग आलात कसे तुम्ही? डॉक्टर सेनगुप्तांची गाडी होती.
सेनगुप्ता इथपर्यंत आले, मग घरी का नाही आले ते? क्रॉस एक्झामिनेशन काय घेतेस तू? आलोय ना मी आता सुखरूप. काहीतरी ऋषी, ए शंकर, अरे नीट धर ना त्याला. दादा सांभाळ. ठीक आहे, असू दे. ऋषिकेश, काय चाललंय तुमचं? तुम्हाला इतकं समजावून सांगून देखील कळत नाही? तुम्हाला फक्त दुसऱ्यांना त्रासच द्यायचा आहे. आज होळी म्हणून पुरणपोळी करून घेतली. दादा तर रात्रीचं जेवत नाही, तुम्ही सुद्धा. निदान तुम्हाला कळायला हवं ऋषिकेश. तुमच्यावर जी माणसं प्रेम करतात त्यांचं मन तुम्हाला कधीच कळणार नाहीये का? का त्रास देता तुम्ही मला? अगं, किती चिडतेस वसुमती? एवढं चिडणं बरं नाही. वसु, ए वसु, वसुमती. बस ना ग. वसु, माझ्या जवळ या अशी. वसु प्लीज.
बसू किती थकतेस तू बसू काय वेळ हॉस्पिटलमध्ये असतेस आणि त्यात जर असा त्रागा केलास तर खूप त्रास होईल तुला. चिरत नको जाऊस एवढी. Sorry. मला यातून दिसलायचंय का? But I'm helpless, Mosu. खरंच